पुढची बातमी आहे पुण्यातील विषारी दारू प्रकरणाची। पुणे पिंपरी चिंचवडमध्ये विषारी दारूमुळे मृत्यूचं तांडव पाहायला मिळालं। यामध्ये तब्बल 22 जणांचा मृत्यू झालाय। पिंपरी चिंचवडच्या फुगेवाडी दापोडीमध्ये 15 जणांचा मृत्यू झालाय, तर पुण्यातील हडपसरमध्ये 7 जण मृत्युमुखी पडलेत। फुगेवाडीमधील आणखी 6 जणांची प्रकृती गंभीर आहे। तर सरकारकडून दारूकांड प्रकरणी आतापर्यंत 22 जणांचं निलंबन करण्यात आलंय। दरम्यान सरकारनं मृतांच्या कुटुंबियांसाठी मदतीचीही घोषणा केली आहे। मृतांच्या कुटुंबाला सरकारकडून 5 लाखांची मदत जाहीर झाली आहे। कुटुंबामधील व्यक्तीला महापालिकेमध्ये नोकरी देण्याच्या दृष्टीने देखील विचार सुरू असल्याचं मंत्री गिरीश महाजन यांनी सांगितलंय। मुख्यमंत्री महोदयांनी सांगितलं की प्रत्येकाला 5-5 लाख रुपये। खरं म्हणजे आता हे कधी भरून न निघणारं नुकसान आहे, पण त्यांना थोडा सहारा म्हणून, आधार म्हणून त्यांना 5-5 लाख रुपये मुख्यमंत्री सहायता निधून दिले जाणार आहेत। 1-1 लाख रुपये महापालिकेने त्या ठिकाणी त्यांना दिलेले आहेत। या ठिकाणी महापालिकेकडून आमचे आमदार आहेत, त्या ठिकाणी त्यांनी सांगितलं की ज्या पद्धती असेल तसं क्वालिफिकेशन बघून किंवा कसं जसं असेल तसं रोजीरोटी चालण्यापुरतं त्यांना नोकरी महापालिकेमध्ये आम्ही त्या ठिकाणी त्याचा सामावून घेणार आहोत। हातभट्टी दारू विकली जाते आणि ती पण असं जहर मिळवून मी म्हणेल, त्यामुळे लोकांचा दुर्दैवी मृत्यू झालेला आहे। याला जे जबाबदार आहेत असे PI सिनियर PI आहेत, इथले PI आहेत, इथले PSI आहेत, इथले कर्मचारी आहेत, त्यांना निलंबित करण्यात आलेलं आहे। एक्साईजमध्ये या खात्याची जबाबदारी आहे, त्या खात्याची जवळपास 13 अधिकारी आणि कर्मचारी, त्याच्यामध्ये 2 सिनियर PI आहेत, PSI आहेत 4 आणि कर्मचारी आहेत, असे मिळून जवळपास 13 जणं त्यांचं निलंबन या ठिकाणी झालेलं आहे। त्या सगळ्या गोष्टीची चौकशी CIDकडे देण्यात आलेली आहे। ABP माझा, उघडा डोळे बघा नीट।